नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निशिकांत पवार तुम्हा सगळ्यांचं विजन गव्हर्नमेंट जॉब या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती अगदी मनापासून स्वागत करतो. आजचा हा आपला विषय सामाजिक दृष्टिकोनातून जास्त महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर या माहितीच्या आधारावरती तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप होईल, म्हणजे तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील, एक मॅच्युरिटी लेवल, एक अंडरस्टँडिंग तुमचं थोडंसं वाढेल या पर्टिक्युलर विषयाबद्दलचं. आणि आजचा जो विषय निवडला आहे ना आपण, तर तो विषय तर सगळ्यांना माहिती आहे, ठीक आहे. पण या विषयावरती आपल्या समाजामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या कल्चरमध्ये जास्त बोललं जात नाही, स्पष्ट बोललं जात नाही. पण तसा आपण थोडं ॲडव्हान्स जनरेशनमधले आहोत असं कन्सिडर करून अगदी व्यवस्थितपणे या विषयाला डिस्कस करू. अगदी स्पष्टपणे सगळं जे काही सुप्रीम कोर्टचा निकाल वगैरे आहे तो डिस्कस करू. भारताची परिस्थिती कशी आहे ते बघूयात. या संदर्भातले कायदे कोणते आहेत, सगळं काही, समिती वगैरे कुठली गठीत करण्यात आली होती का, या सगळ्या गोष्टी अगदी बारकाईने स्पष्टपणे आपण डिस्कस करूयात, ठीक आहे. तर हे लेक्चर हे फक्त एखाद्या एक्झामसाठीच न मर्यादित ठेवता तुमच्या पर्सनॅलिटीसाठी एक मॅच्युरिटी जे म्हणतो ना आपण, अंडरस्टँडिंग लेवल एक असते बघा, तर ते सगळं वाढायला हेल्प करणारं लेक्चर आहे. आणि ऑब्व्हियस आहे की याच्यामध्ये काही फॅक्ट्स जे मी तुम्हाला सांगाल, कलम 142 बद्दल आपण बोलू, सुप्रीम कोर्टला कोणत्या पॉवर दिलेल्या आहेत, कोणते त्यांच्याकडे अधिकार आहेत विशेष, ते आपण जाणून घेऊ. त्यानंतर वेगवेगळे आयोग वगैरे आहेत किंवा महत्त्वाचे ऑलरेडी खटले जे होते तर ते पण आपण डिस्कस करू. कारण जनरली कसं आपल्या एक्झाममध्ये ना एका आयोगाचं नाव देतील, एक वर्मा समिती म्हणतील, वर्मा आयोग म्हणतील, आणि तो खालीलपैकी कोणत्या घटकाशी किंवा कोणत्या विषयाशी संबंधित होता असं देतील. तर तो विषय कोणता होता, हे सगळं बारकाई गोष्टी, म्हणजे एक्झामच्या दृष्टिकोनातून ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, तर त्या पण आपण बघूयाच. पण त्यासोबतच एक असं आपला व्ह्यू असणार आहे या लेक्चरचा की तुम्हाला भारताच्या एका पर्टिक्युलर या विषयामध्ये परिस्थिती काय आहे ही समजून घेणं, ठीक आहे. तर आजचा विषय हा भारतातला वैश्य व्यवसाय आहे, आणि ज्याला सुप्रीम कोर्टने रिसेंटली त्यांच्या एका निर्णयाच्या माध्यमातून या सेक्स वर्कला प्रोफेशन म्हणून त्यांनी कन्सिडर केलेला आहे, ठीक आहे. प्रोफेशन म्हणजे काय, एखाद्याचा उद्योग किंवा एखाद्याचा व्यापार, ठीक आहे. म्हणजे आता शिक्षकी काय आहे तर पेशा आहे, ठीक आहे. प्रोफेशन म्हणजे पेशा. तर तसंच वैश्य व्यवसाय हा सुद्धा एक पेशा आहे, हे इल्लीगल नाही असं सुप्रीम कोर्टनी, सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या निर्णयामध्ये सांगितलं आहे, ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टींना आपण या लेक्चरच्या माध्यमातून डिस्कस करू. हा विषय चर्चेमध्ये कुठून आला आहे तर रिसेंटलीच सर्वोच्च न्यायालयाने कलम 142चा वापर करत एक निर्णय दिला. आता कलम 142 कशा संदर्भात आहे तर कलम 142 आपल्या घटनेमधलं असं एक कलम आहे की ज्या कलमामुळं सर्वोच्च न्यायालयाला काही विशेष अधिकार मिळाला आहे. जसं की एखादा त्या अधिकाराचा वापर करत हे सर्वोच्च न्यायालय कुठल्याही गोष्टीवरती जर त्यांना असं वाटलं की इथं आपण पूर्ण न्याय देऊ शकतो, ओके, टर्म समजून घ्या, मराठीमध्ये आपण पूर्ण न्याय म्हणतो, बट जस्ट या सेक्शनमध्ये असं मेन्शन केलं की कम्प्लीट जस्टिस, ठीक आहे, कम्प्लीट जस्टिस. पण कम्प्लीट जस्टिस म्हणजे काय असतं किंवा पूर्ण न्याय म्हणजे काय, याची डेफिनेशन तुम्हाला कुठंही मिळणार नाही आहे, ठीक आहे. पण या पर्टिक्युलर सेक्शनमध्ये, कलम 142च्या सेक्शनमध्ये असं सांगितलं आहे की जर न्यायाधीशांना किंवा जर सर्वोच्च न्यायालयाला असं वाटलं की आपण एखाद्या विषयामध्ये पूर्ण न्याय दिला पाहिजे, तर त्यावेळेस या विशेष अधिकाराचा वापर करून सर्वोच्च न्यायालय आदेश काढू शकतात. असे काहीतरी, म्हणजे असा आत्ताचा आदेश त्यांनी काढला आहे की सेक्स वर्क इज कन्सिडर ॲज अ प्रोफेशन, हा जो त्यांनी आदेश काढला आहे, तर तसे ते आदेश काढू शकतात, ठीक आहे. आता हे 142चा वापर खूप वेळेस झालेला आहे. रिसेंटली सांगायचं झालं तर एक आठवड्यापूर्वीच जे आपले पूर्व पंतप्रधान जे होते राजीव गांधी यांच्या हत्येमध्ये जो व्यक्ती जेलमध्ये होता, शिक्षा भोगत होता, त्या व्यक्तीला सुद्धा या कलम 142च्या अंतर्गत, या कलम 142चा वापर करून सर्वोच्च न्यायालयाने तुरुंगातून सोडलं आहे, ठीक आहे. जो AG पेरारीवलन जो आहे ना, तर त्याला रिसेंटली सर्वोच्च न्यायालयाने कलम 142चा वापर करूनच तुरुंगातून सोडलं आहे, आणि तो राजीव गांधीच्या हत्येमध्ये सहभागी होता आणि तो ऑलरेडी शिक्षा भोगत होता, ठीक आहे. जसं की मग या 142चा वापर यापूर्वी राम मंदिरच्या केसमध्ये पण दिला आहे बघा. अयोध्या राम मंदिर केसमध्ये ज्यावेळेस सगळं काही प्रूव्ह झालं की इथं प्रभू श्रीरामांचा जन्म झाला आहे आणि त्या आस्थेच्या माध्यमातून आणि जे काही पुरावे वगैरे होते त्या माध्यमातून इथं मंदिर बांधणारच आहेत,
पण मुस्लिमांसाठी म्हणून एक सेपरेट 5 एकरची जागा दिली, तर ती कुठल्या बेसिसवर दिली? तर हेच कलम 142चा वापर केला सर्वोच्च न्यायालयाने आणि तर पूर्ण न्याय देऊ वगैरे नाही का, मग त्या मुस्लिमांना पण एक 5 एकराची जागा अयोध्येमध्ये दिलेली आहे. ठीक आहे, तर असा वापर हा कलम 142चा केला जातो. मग यापूर्वीचं एक उदाहरण होतं की एक IIT स्टुडंट होता, ॲक्च्युली स्टुडंट नव्हता तो, IITमध्ये त्याला ॲडमिशन घ्यायचं होतं आणि ॲडमिशन घ्यायला त्याच्याकडून डिले होत होता फीस पे करायला. तर त्यामुळं IITने त्याचं ॲडमिशन कॅन्सल केलं, रिजेक्ट केलेलं आहे. तर त्यावेळेस सर्वोच्च न्यायालय त्यांच्या या 142चा कलमातला जो विशेष अधिकार आहे त्याचा वापर करून IITला सांगितले की 48 तासात या मुलाचं ॲडमिशन करून द्या. ओके, मग हा जो काही त्यांनी जो आदेश काढला, तर हा आदेश ते कसं काढू शकतात सर्वोच्च न्यायालय? तर या कलम 142चा वापर करून. ठीक आहे, इवन ज्यावेळेस बाबरी मस्जिद पाडली होती ना, तर त्यावेळेस त्याची सुनावणी चालू होती. तर एक तिथं जे सुनावणी करणारे जे जज होते ना, म्हणजे हिअरिंग ऐकणारे जज जे होते सुरेंद्र यादव, तर सुरेंद्र यादव हे रिटायर्ड झाले होते. पण अगेन सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या या 142च्या विशेष अधिकाराचा वापर करून रिटायर्ड झालेले असताना सुद्धा त्यांना ते सुनावणीसाठी तिथंच त्या बेंचमध्ये नियुक्त ठेवलं आणि सुरेंद्र यादव हे रिटायर्ड होऊन सुद्धा या बाबरी मस्जिद पाडल्यानंतरच्या खटल्यामध्ये किंवा सुनावणीमध्ये सहभागी होते. ठीक आहे, असे बरेचसे इन्सिडन्स आहेत. वेळोवेळी सर्वोच्च न्यायालयाने या कलम 142चा वापर केलेला आहे. तर आय होप लेक्चर सुरू झाल्या त्याच पॉईंटमध्ये तुम्हाला 142 विषयीची माहिती समजली आहे. पण अगेन आपला मुख्य उद्देश हा काही कलम 142 समजून घेणं नाही आहे. आपण कलम 142 फक्त एक पार्ट ठेवला याचा, पण मुख्य मुद्दा हा भारतीय वैश्य व्यवसाय जो आहे, प्रोफेशन आपल्या देशामध्ये त्याला कन्सिडर आता केलेलं आहे, तर त्या विषयावरती आपण स्टिक राहू. ठीक आहे, तर 142चा वापर करून सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला हे तुम्हाला समजलं. याच्यामध्ये 3 न्यायाधीशांचं बेंच होतं. जे लीड करत होते, जे प्रमुख या बेंचमधले जे न्यायाधीश होते ते म्हणजे जस्टिस L. नागेश्वर राव. ओके, हे नाव लक्षात ठेवा, एक्झाममध्ये नाव महत्त्वाचं आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून. ठीक आहे, 2020मध्ये ना NHRC कडून सुद्धा असाच काहीतरी निर्णय देण्यात आला होता. NHRC म्हणजे नॅशनल ह्युमन राईट काउन्सिल किंवा कमिशन. तर यांनी पण एक असंच स्टेटमेंट दिलं होतं की जे सेक्स वर्कर आहेत तर हे एका प्रोफेशनमध्येच आहेत, पण ते अनऑर्गनाइज सेक्टर आहे. जसं लेबर असतात बघा, लेबर म्हणजे आपल्याला समजा मजूर कुठं पाहिजे असतील कामांना, तर ते एक वर्करच आहे, तो श्रमिकच आहे, पण तो ऑर्गनाइज नाही आहे, तो अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये काम करतो. तर वैश्य व्यवसायसुद्धा आपण आता जनरली मी हे सेक्स वर्कर टर्म न यूज करता कधी कधी वैश्य किंवा वैश्य व्यवसाय हा टर्म यूज करेल. तर प्लीज असं कन्सिडर नका करू की मी सेक्स वर्कर म्हणजे फक्त महिलाच असतात असं म्हणून हा शब्द वापरतोय. तर नाही, हे प्रोफेशनमध्ये आता सुप्रीम कोर्टने म्हटल्यानुसार या प्रोफेशनमध्ये पुरुष पण असतील आणि महिला पण असतील. आपण जनरली याला मग वैश्य व्यवसायच म्हणू. ठीक आहे, तर कुणी असं वाईट वाटून घेऊ नका मी फक्त महिलांसाठीच म्हणतोय म्हणून. ठीक आहे, हे दोघांसाठी लागू होईल. तर आता सर्वोच्च न्यायालयाने ना ज्यावेळेस हा निर्णय दिला किंवा हे स्टेटमेंट केलं की सेक्स वर्कर हे आता एक प्रोफेशन असणार आहे देशामध्ये, तर त्या दरम्यान त्यांनी बरेचसे दिशादर्शक दिलेले आहेत. दिशादर्शक म्हणजे काय, काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत, पोलिसांना गाईडलाईन्स दिल्या आहेत, कायद्यानुसार यांचं संरक्षण कसं झालं पाहिजे, त्यांना किती महत्त्व आहे याच्याबद्दलच्या काही गाईडलाईन्स दिल्या आहेत. त्यानंतर त्यांच्या ज्या वैश्य असतील त्यांच्या मुलांचं काय त्याच्याबद्दल गाईडलाईन दिल्या आहेत. त्यानंतर जे मीडिया आहे, ठीक आहे, मीडिया म्हणजे जे हे सगळे पत्रकार वगैरे असतात, चॅनल्स असतात, तर यांची रिस्पॉन्सिबिलिटी काय, तर अशा बरेचसे गाईडलाईन दिले आहेत. त्या गाईडलाईन आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. पहिली महत्त्वाची गाईडलाईन किंवा दिशादर्शक ते म्हणजे कायद्यानुसार या सगळ्या वर्कर्सला संरक्षण दिलं गेलं पाहिजे. म्हणजे सेक्स वर्कर आहे म्हणून त्याला कायद्यामध्ये दुय्यम दर्जा असं चालणार नाही. तर सगळ्यांना जसा बाकीच्या सिव्हिलियन्सला, बाकीच्या लोकांना जसा कायदा लागू पडतो, जसं कायद्याने त्यांचं संरक्षण होतं, त्याच पद्धतीने सेक्स वर्करचं सुद्धा कायद्याने संरक्षण केलं जावं. आणि ज्या पद्धतीने मग क्रिमिनल लॉ इतर नागरिकांना ॲप्लिकेबल आहेत, म्हणजे जर एखादा अपायकारक व्यवसाय करत असेल, बॉम्ब बनवायचीच फॅक्टरी आहे, तर तो क्रिमिनल आहे ना, तर जशी क्रिमिनल प्रोसिजर त्या व्यक्तीवरती होईल तशीच या वर्कर्सवरती, या वैश्यांवरती सुद्धा होऊ शकते. इन केस त्यांचं वय जर त्यांचं कमी वय आहे, ठीक आहे, किंवा त्यांचा कन्सर्न नाही आहे, म्हणजे त्यांच्याकडून सहमती नाही आहे या कामासाठी, तर त्या केसमध्ये हे सगळ्या क्रिमिनल लॉच्या अंतर्गत जशी इतरांवरती कारवाई होती तशीच कारवाई या सेक्स वर्करवरती सुद्धा होईल, असं दिशादर्शक आपल्या सुप्रीम कोर्टने दिलं आहे. ठीक आहे, त्यानंतर सुप्रीम कोर्टने स्टेटमेंटमध्ये आर्टिकल 21चा उल्लेख केला आहे.
आता कलम 21 अगेन दृष्टिकोनातून, परीक्षेच्या दृष्टिकोनातून नेहमीच खूप महत्त्वाचं असतं, त्यामुळे तुम्ही थोडंसं जे मूलभूत हक्क आहेत ना आपले ते तोंडपाठ ठेवत चला. ॲप्लाइड क्वेश्चन येतात. तर कलम 21 कशा संदर्भात आहे, तर एखाद्या व्यक्तीचे वैयक्तिक स्वातंत्र्य जे आहे, त्याचबरोबर त्याला सन्मानाने जगण्याचा अधिकार, हे सांगणारं कलम आहे ते. तर कलम 21 बद्दल सुप्रीम कोर्ट असं म्हणते की या सेक्स वर्कर्सला सुद्धा, वैश्यांना सुद्धा, त्यांना या कलम 21च्या अंतर्गत जसं इतर नागरिकांना सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे, तशाच प्रकारचं स्वातंत्र्य आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार या सेक्स वर्करला सुद्धा असेल. ठीक आहे, हे दिशादर्शक कायद्यासंदर्भातचे. ठीक आहे, आता जे हे सेक्स वर्कर आहेत किंवा ज्या वैश्या आहेत, त्यांना जी मुलं बाळं होतात ते यांच्याविषयी सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने काही दिशादर्शक दिलेत. जसं की या लहान मुलांना, मुलाबाळांना त्यांच्या आईपासून दूर केलं जाऊ नये. ठीक आहे, महत्त्वाची गाईडलाईन आहे. आणि ह्या गाईडलाईन का दिल्यात नाही याचं कारण मी तुम्हाला 5 मिनिटात सांगतो. तर पहिल्यांदा समजून घ्या की दिशादर्शक काय सांगितलेत. तर या मुलांना त्यांच्या आईपासून दूर केलं जाऊ नये, लांब केलं जाऊ नये. दुसरं महत्त्वाचं म्हणजे ह्या मुलांना तस्करी करून आणलंय कुठून तरी, तर असा दावा अधिकाऱ्यांनी कारवाई करताना, पोलिसांनी कारवाई करताना करू नये. ठीक आहे, म्हणजे जर ती वैश्या सांगते ना, हा माझा मुलगा आहे, माझी मुलगी आहे, तर इन दॅट केस की अधिकाऱ्यांनी हिला त्या लहान मुलांची तस्करी करून इथं आणलंय असा आरोप न करता त्यांची मेडिकल चाचणी करावी, असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय. ठीक आहे, बऱ्याचशा वेळेस होतं की लहान मुलांची तस्करी केली जाते वगैरे, पण इथं असं सर्वोच्च न्यायालयाने दिशादर्शकच दिलं आहे की पर्टिक्युलर या वैश्या ज्या असतील त्यांची जी मुलं आहेत, जर मुलं आहेत हे क्लेम करतायत ना त्या वैश्या, तर त्या केसमध्ये मुलांना डायरेक्ट तस्करी करून आणले म्हणून पोलिस कारवाई करणार नाहीत, तर त्यांची मेडिकल टेस्ट घेतील. ठीक आहे, हे सर्वोच्च न्यायालयाने त्यांना सांगितलं आहे. आता याच विषयावरती हे का असे पर्टिक्युलर मुलांविषयीची दिशादर्शक सर्वोच्च न्यायालयाने दिली ना, ते मी सांगतोय. तर IPCच्या आपल्या कलमांनुसार सेक्स वर्क हे भारतामध्ये अवैध नाही आहे. ओके, तुम्हाला मी नीट सांगतो आहे की सेक्स वर्क हे भारतामध्ये अवैध नाही आहे, पहिल्यापासून नाही आहे. अवैध म्हणजे इल्लिगल. ठीक आहे, इल्लिगल नाही आहेच ते पहिल्यापासून. पण या सेक्स वर्करकडून किंवा त्यांच्या वतीने जर काही इल्लिगल दुसऱ्या ॲक्टिव्हिटी झाल्या तर त्यांना मात्र IPCनुसार शिक्षा होईल. त्या ॲक्टिव्हिटी कुठल्या आहेत, तर त्या ॲक्टिव्हिटी महत्त्वाच्या आहेत. जसं की पहिली ॲक्टिव्हिटी म्हणजे सार्वजनिक स्थळांवरती वैश्य व्यवसाय केला जाणार नाही. ठीक आहे, पब्लिक प्लेसमध्ये त्यांनी सेक्ससाठी अप्रोच करायचा नाही. ठीक आहे, जर केलं तर मग त्याच्यावरती दंडनीय कारवाई होणार IPCनुसार. ठीक आहे, दुसरं महत्त्वाचं म्हणजे या सेक्स वर्करनी हॉटेलमध्ये जायचं नाही. म्हणजे तुम्ही म्हणाल ना की सर पब्लिक प्लेसमध्ये सेक्सला ऑफर करतील आणि हॉटेलमध्ये जातील सेक्स करतील, नाही, हॉटेलमध्ये सुद्धा तसं सेक्स करणं या सेक्स वर्कर्सनी, तर ते सुद्धा दंडनीय अपराध आहे. ठीक आहे, तिसरी महत्त्वाची कंडिशन अशी आहे ना की हे जे सेक्स वर्कर आहेत तर यांच्या थ्रू शरीराचा व्यापार करणं हे चालणार नाही, हे बंधनकारक असेल. म्हणजे असं जर काही संघटना असेल, असं जर कोणी असेल व्यक्ती की जो समजा, आता आपण जनरली काय म्हणतो ते दलाल असतात. ओके, तर हे दलाली करणं हे इल्लिगल आहे या कायद्यानुसार, म्हणजे IPCनुसार हे दलाली केली जाऊ नये, नाहीतर तुमच्यावर दंडात्मक कारवाई होईल. ठीक आहे, म्हणजे कोणीतरी सेक्स वर्कर आहे आणि त्याच्या कॉन्टॅक्ट्सवरती एखादा दलाली करतोय, हे भारतामध्ये इल्लिगल आहे. ठीक आहे, आणि चौथं म्हणजे ग्राहकासोबत एखाद्या तिसऱ्याच माणसाने सेक्सची अरेंजमेंट करून देणं, तर ते सुद्धा भारतामध्ये इल्लिगल आहे. म्हणजे इन शॉर्ट IPCचं कलम आपलं काय करत होतं माहिती का, हां, आपल्या देशामध्ये सेक्स वर्कर हे अवैध नाही आहेत असं सांगितलं होतं, पण अशा कंडिशन टाकल्या होत्या की त्या कंडिशनमध्ये जर फसला तर त्याला आपण डायरेक्टली त्याच्यावरती दंडात्मक कारवाई करता येईल, कारवाई करू शकतो. तर अशा प्रकारच्या कंडिशन ह्या ऑलरेडी IPCमध्ये करून ठेवलेल्या आहेत. ठीक आहे, तर जे मी तुम्हाला सांगत होतो ना की मुलाला आईपासून वेगळं करता येणार नाही, त्यांना तस्करी करून आणले म्हणून पोलिस डायरेक्ट कारवाई नाहीत करू शकणार. हे कशासाठी, कारण एखाद्या सेक्स वर्करसोबत राहणं म्हणजे त्याच्या पैशांवरती उपजीविका म्हणून जगणं, त्याच्यासोबत राहणं, हे सुद्धा IPCनुसार दंडात्मक कारवाई होऊ शकतं. म्हणून त्यांच्या मुलाला आईपासून वेगळं केलं जाऊ नये, हे रिसेंटली सुप्रीम कोर्टने त्यांच्या जजमेंटमध्ये सांगितलंय. ठीक आहे,
तर लिंक तुम्हाला समजली असेल ना, की ऑलरेडी IPCमध्ये असं होतं की सेक्स वर्कर्सच्या जीवावरती, त्यांच्या पैशावरती जगायचं नाही आहे आपल्याला, आणि जर तसं कोण करत असेल तर ते दंडात्मक कारवाई होईल. तर पर्टिक्युलर आईपासून मुलाला वेगळं केलं जाऊ नये, मुलीला वेगळं केलं जाऊ नये, ही टर्म सुप्रीम कोर्टला ॲड करावी लागली, कारण त्या विरोधात IPCमध्ये तशी तरतूद आहे. ठीक आहे. तर आता काय होईल, सेक्स वर्करसोबत जर तिच्या मुलामुलीपेक्षा व्यतिरिक्त आणखीन कोणी राहत असेल आणि त्या पर्टिक्युलर वैश्याच्या सेक्स व्यवसायावरती म्हणून तो व्यक्ती जगतोय, ठीक आहे, तिच्या पैशांवरती जो उदरनिर्वाह कोणी करत असेल तर त्याच्यावरती दंडात्मक कारवाई होईल असं IPCमध्ये आहे. ठीक आहे. थोडा कॉम्प्लिकेटेड विषय, पण आणि जनरली कसं होतं माहिती का, हा विषय जेवढं मी बोलायला जाईल तर त्याच्यामध्ये एक लिमिटेशन, वर्ड्सचं लिमिटेशन आहे. ऑब्व्हियस आहे, पब्लिक प्लॅटफॉर्मवरती आपण वर्ड चूजही ठेवले पाहिजेत ना, तर त्यामुळे सांगायला अजून किचकट बनत जाईल. पण ठीक आहे, जेवढं सिम्पल वेमध्ये सांगता येईल तेवढं आपण या लेक्चरला पुढं कंटिन्यू करू. ठीक आहे. पुढं सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांसाठी सुद्धा काहीतरी गाईडलाईन्स दिल्या, दिशादर्शक दिलेले आहे. जसं की सेक्स वर्करसोबत भेदभाव केला जाऊ नये, वैश्यांसोबत कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जाऊ नये असं पोलिसांना सांगितलं आहे. कारण ऑब्व्हियस आहे, तुम्हाला पण माहिती असेल की कधी तुम्ही इन जनरल बघा की समजा आता जर तुम्हाला कधी पोलीस स्टेशनमध्ये जाण्याची वेळ आली तर कधी ऑब्झर्व करा की एखादा गरीब व्यक्ती, एखादा श्रीमंत व्यक्ती आला आहे, पोलीस स्टेशनमध्ये आला आहे, आणि हे प्रॅक्टिकल आहे बरं, हे रिअल लाईफमध्ये असंच होतं. तर तुम्ही बघा, पोलिस हा जो श्रीमंत आलेला व्यक्ती असतो ना त्याच्याकडे थोडं जास्त लक्ष देतात, त्याला थोडं केअरफुली ट्रीट करतात. भलेही तो काही गुन्हा करून आला असला तरी त्याला थोडी व्यवस्थित ट्रीटमेंट असते. पण त्या उलट ऑलरेडी जर एखादा चोर आला आहे छोटासा आणि त्याचीच काहीतरी कंप्लेंट आहे इतर कुणावरती तरी, समजा त्याची मारहाण केली कोणी, ठीक आहे, तर त्या चोराला किंवा त्या व्यक्तीला, तो गरीब आहे म्हणून किंवा त्याच्या परिस्थितीकडे बघून त्याला तो ट्रीटमेंट व्यवस्थित देत नाही. मग ऑब्व्हियस आहे की ज्यावेळेस एखाद्या वैश्या जर पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि ती म्हणली की पर्टिक्युलर माझ्यावरती हॅरॅसमेंट करण्याचा प्रयत्न केला आहे, तर पोलीस हसतात किंवा ते FIR नोंदच करून नाहीत घेणार, हकलून लावतील. तर असे होतात ना किस्से. तर ऑलरेडी त्यामुळं सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकारे पोलिसांना सुद्धा दिशादर्शक दिलेलं आहे की तुम्ही वैश्यांसोबत कुठल्याही प्रकारचा भेदभाव करणार नाही. ठीक आहे. आणि त्यांच्यावरती जर असं इन केस त्यांच्यावरती समजा काही अत्याचार झाला आहे, हॅरॅसमेंट झाली आहे, तर लगेचच त्यांना मेडिकल फॅसिलिटी अवेलेबल करून देणं हे पोलिसांचं काम आहे असं सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. ठीक आहे. पुढं जाऊन जे मीडिया आहे, ठीक आहे, जे माध्यमं आहेत ना आपली, न्यूज चॅनल्स, रिपोर्टर्स किंवा फोटोग्राफर्स, त्यांच्यासाठी पर्टिक्युलर असं मेन्शन केले सर्वोच्च न्यायालयाने की कुठल्याही प्रकारच्या रेडच्या परिस्थितीमध्ये पोलिस रेड टाकतात, ठीक आहे, किंवा एखाद्याला पकडलेलं आहे त्यांच्यावरती त्यांना घेऊन जात आहेत पोलीस स्टेशनमध्ये, तर त्या केसमध्ये त्या सेक्स वर्करची आयडेंटिटी रिव्हील केली जाऊ नये. तसं जर कुठल्या मीडियाने केलं, कुठल्या मीडिया हाऊसने त्यांची आयडेंटिटी रिव्हील केली तर त्यांच्यावरती कारवाई होईल असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. ठीक आहे. तर आय होप सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आहे आणि त्याच्यातले जे सब पॉईंट आहेत हे तुम्हाला आत्तापर्यंत या लेक्चरमध्ये समजले असतील. आता भारताची सध्याची परिस्थिती कशी आहे, तर मी ऑलरेडी तुम्हाला IPCनुसार सांगितलं आहे की सेक्स वर्क हे भारतामध्ये अवैध नाही आहे, पहिल्यापासूनच अवैध नाही आहे ते, म्हणजे ते इल्लिगल नाही आहे. ठीक आहे. पण ते असं काहीतरी दंडात्मक ठेवलं आहे की जर तुम्ही खालील कुठल्याही गोष्टीमध्ये सापडलं तर ते दंडात्मक आहे. ठीक आहे. मग खालील कुठल्या गोष्टी आपण बघितल्या की सामाजिक स्थळावरती कोणी वैश्य व्यवसाय करणार नाही, पब्लिक प्लेसमध्ये अप्रोच केला जाणार नाही, त्याच्यानंतर हॉटेलमध्ये जाऊन सेक्स करता येणार नाही. आता हॉटेल हे एक प्रायव्हेट एंटिटी असतं, बट स्टील IPCमध्ये त्याचं मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर सेक्स वर्कर थ्रू शरीराचा व्यवसाय चालवता येणार नाही, कुठल्या थर्ड पर्सनला तसं करता येणार नाही, म्हणजे इन शॉर्ट दलाली करता येणार नाही. त्यानंतर असा कुठला तिसरा व्यक्ती एखादा ग्राहक अरेंज करून देतो आणि त्या ग्राहकाचा सेक्स वर्करसोबत त्यांच्या सेक्सची सुविधा करून देतो आहे, तर हे सुद्धा कायद्यानुसार IPCनुसार दंडात्मक ठरणार आहे. आणि त्याचबरोबर एखाद्या सेक्स वर्करसोबत राहणं आणि त्यांच्या जीवावरती किंवा त्यांच्या पैशांवरती जगणं हे सुद्धा दंडात्मक ठरेल. तर अशा प्रकारची तरतूद ह्या IPCनुसार आहे. ठीक आहे. आता ह्या सगळ्या गोष्टींना ना एक अनैतिक व्यापार निवारण अधिनियम 1986 या कायद्याच्या अंतर्गत ह्या सगळ्या गोष्टींना ऑलरेडी इन्क्लूड सुद्धा केलेलं आहे. हा कायदा अगदी शॉर्टमध्ये आपण समजून घेऊ. अनैतिक व्यापार निवारण अधिनियम 1986. तर या कायद्यानुसार भारतामध्ये कुठंही वैश्यालय चालवणं, वैश्यालय म्हणजे ब्रोथल चालवणं,
त्याचबरोबर सार्वजनिक स्थळावरती सेक्स ऑफर करणं, सेक्स वर्करच्या उत्पन्नातून जगणं आणि सेक्स वर्करसोबत राहणं हे सगळं दंडनीय अपराध असणार आहे. तर हे ऑलरेडी अनैतिक व्यापार निवारण अधिनियम 1986 आहे. आणि मग इथं त्यांच्यासोबत लहान मुलंसुद्धा असतील तर त्यांना आपण इथं सूट दिलेली आहे सुप्रीम कोर्टच्या या निर्णयानुसार. ठीक आहे. तर याच्यामध्ये 6 महिन्यांपर्यंतची शिक्षा किंवा पर्टिक्युलर काही अमाऊंटमध्ये दंड, तर अशा प्रकारची तरतूद अनैतिक व्यापार अधिनियम निवारण अधिनियम 1986 करून ठेवली आहे. ठीक आहे. आता हे असं का केलं असेल बरं? पर्टिक्युलर एक टर्म जी यूज केली इथं ती म्हणजे सार्वजनिक स्थळावरती सेक्स ऑफर करणं आणि त्याचबरोबर सेक्स वर्करच्या उत्पन्नावरती जगणं. तर आणि सेक्स वर्करसोबत राहणं हे दंडात्मक का ठेवलं असेल पर्टिक्युलर? कारण तुम्ही थोडासा विचार केला तरी तुमच्या लक्षात येतील की जर आपण याला पूर्ण या सेक्स वर्कर्सला जर रेग्युलेशनमध्ये जर आणलं, रेग्युलेशनमध्ये आणणं म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल जर्मनीमध्ये जे सेक्स वर्कर आहेत ना, तर ते रेग्युलेट केले जातात. ते त्यांच्या राज्यांकडून, त्या स्टेट्सकडून रेग्युलेट केले जातात. त्यांचे तिथलचे ते ब्रोथल असतात, म्हणजे वैशाल्य जे तिथलचं स्टेट स्वतः चालवतं, ऑपरेट करतं, ऑर्गनाईज करतं. तर हे भारतामध्ये केलं तर काय होईल? तर ऑब्व्हियस आहे, याच्या पाठीमागं 2-3 रिझन आहेत. पहिलं म्हणजे युवकांचा कल हा या पर्टिक्युलर प्रोफेशनमध्ये जास्त वाढेल, कारण तिथं इझी मनी दिसेल, म्हणजे लवकर आणि सहज पैसे कमवता येतील हा मार्ग त्यांना तिथं वाटणार आहे. आणि त्याच्यामुळं नुकसान काय होईल? त्यांचा शिक्षणावरचा विश्वास कमी होत जाईल ना. शिक्षण घेण्याचा जो कल आहे हा कमी होत जाईल, कारण पुढं जाऊन तर हेच करायचं आहे. देवाने दिलेलं बॉडी आहे, शरीर देवानेच दिलं आहे, त्याचा वापर तर आपल्याला 18 नंतर करता येतोय. तर ऑब्व्हियस आहे की शिक्षणाकडं युवकांचा कल कमी होत जाईल आणि त्याच्यामुळं देशाचं नुकसान आहे. ते कसं काय? आपण आपल्या देशामध्ये ह्युमन कॅपिटल डेव्हलप करतो बघा. ह्युमन कॅपिटल म्हणजे मानव संसाधन विकास जो आपल्या देशामध्ये करतो, तर हा विकास होणार नाही, ह्युमन कॅपिटल डेव्हलप होणार नाही. एक चांगलं गुणवंत युवा वर्ग तयार न झाल्यामुळे देश पाठीमागं राहील. ठीक आहे. तर म्हणून ह्या सगळ्या गोष्टी कायद्यामध्ये आणलेल्या आहेत. तर हे एक मोठं रिझन आहे. बाकी मग युरोपमध्ये असे खूप सारे देश आहेत की जिथं सेक्स वर्कर्सला रेग्युलेट केलं जातं. जसं सांगितलं ना, जर्मनीमध्ये तर ते टॅक्स पेयर आहेत, टॅक्स पे करतात. आणि जर्मनीमध्ये पूर्ण लिगलाइज असल्यामुळे याला प्रॉपर हे जे ब्रोथल आहेत हे स्टेटकडून, राज्यांकडूनच रन केले जातात. ओके. त्याच्यानंतर न्यूझीलंडमध्ये सुद्धा तसंच आहे. 2003 त्यांनी पूर्णपणे सेक्स वर्कर्स किंवा यांना पूर्ण रेग्युलेट केलेलं आहे, लिगलाइज केलेलं आहे. आणि त्यांना मग वेगवेगळे हेल्थ इन्शुरन्स वगैरे मिळतात. ओके. ग्रीसमध्ये, कॅनडामध्ये हे असंच चालतं की तिथं प्रॉपर सामाजिक सुविधा सगळ्या दिल्या जातात, हेल्थ इन्शुरन्स दिला जातो आणि ते रेग्युलेशनच्या अंतर्गत आहेत. ओके. आता ना आपण एक आयोग आणि एक खटला या 2 गोष्टी समजून घेऊ. पहिल्यांदा आयोग बघूयात, तो म्हणजे जस्टिस वर्मा आयोग. 2012-13 तो अपॉइंट झाला होता. त्यांनी लगेचच त्यांचा जो अहवाल आहे हा सबमिट केला आणि यांच्या अहवालानुसार भारतातला हा असा पहिला एकमात्र आयोग आहे की ज्यांनी व्यावसायिक सेक्स वर्करसाठी ज्या महिलांची तस्करी केली जाते आणि अशा महिला की ज्या स्वइच्छेने सेक्स वर्कर झाल्यात यांच्यामधला फरक मांडलेला आहे. ओके. म्हणजे हा असा एकमात्र आयोग आहे, जस्टिस वर्मा आयोग, की ज्यांनी 2 प्रकारच्या महिलांमध्ये फरक सांगितला आहे. एक अशा महिला की ज्यांना या सेक्स वर्कर्स बनवण्यासाठी, त्या कामासाठी म्हणून त्यांची तस्करी केली आणि त्यांना या व्यवसायामध्ये या पर्टिक्युलर त्यांना वैश्या बनवलं आहे. ठीक आहे. आणि अशा महिला की ज्या स्वइच्छेने या प्रोफेशनमध्ये उतरल्यात, तर यांच्यामधला फरक जस्टिस वर्मा आयोगने सांगितलं आहे. ठीक आहे. तर जर एक्झाममध्ये क्वेश्चन बनला आपल्या MPSCकडून, मला अपेक्षा नाही आहे की ते डायरेक्टली असे क्वेश्चन विचारतील, पण काय सांगता येतं की जर एखादा बोल्ड व्यक्तीने जर पेपर बनवला आहे तर तो डायरेक्टली अशा काही गोष्टी मांडल. ते विचारतील की जस्टिस वर्मा आयोग हा खालीलपैकी कोणत्या घटनेशी संबंधित, कोणत्या विषयाशी संबंधित असलेला आयोग आहे. त्याच्यामध्ये पर्याय एखादा असू शकतो की देह व्यापार संदर्भाच्या महिलांमध्ये फरक करणारा आयोग. तर हो, हे त्याचं करेक्ट आन्सर असेल. ठीक आहे. एक महत्त्वाची केस होती ती म्हणजे बुद्धदेव करमस्कर आणि पश्चिम बंगाल राज्य. 2011 ही केस आहे आणि त्याच्यामध्ये सेक्स वर्कर्सला सन्मानाने जगता यावं, तर त्यांना सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे असं वर्डिक्ट पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयाने दिलंय. ठीक आहे. केस कोणती? बुद्धदेव करमस्कर
विरुद्ध पश्चिम बंगाल हे सरकार, ठीक आहे, किंवा राज्य. तर इथं काही इम्पॉर्टंट टर्म ज्या आपल्या एक्झाममध्ये विचारल्या जातील त्या आपण बघितल्या. आता काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स आहेत. ॲक्च्युली इंटरेस्टिंग म्हणण्यापेक्षा आपण दुर्दैवी म्हणूयात, ठीक आहे. दुर्दैवी फॅक्ट्स आहेत, जसं की भारतामध्ये 1100 रेड लाईट एरिया आहेत. ओके, ज्या मोठे रेड लाईट एरिया जे माहिती आहेत असे 1100 आहेत. आणि त्याच्यामध्ये साधारण 30 लाख महिला भारतामध्ये वैश्य व्यवसायामध्ये आहेत. 30 लाख ह्यूज पॉप्युलेशन आहे. ओके, या 30 लाख महिलांना जवळपास तिथं राहणाऱ्या मुलांची संख्या जर आपण फक्त काउंट केली, ज्या त्या वैश्य व्यवसाय त्या भागामध्ये राहतात, रेड लाईट एरियामध्ये त्यांच्या घरांमध्ये राहणारे जर त्यांची बाळं बघितली तर त्यांची संख्या जवळपास 55 लाखांपर्यंत आहे. 54 लाख पर्टिक्युलर तेवढी संख्या ही पर्टिक्युलर त्या रेड लाईट एरियामध्ये राहते. तुम्ही विचार करा, या 54 लाख मुलं, जवळपास 30 लाख महिला, यांचं भविष्य काय असेल आणि या 54 लाख युवा मुलांकडून आपला देश काय अपेक्षा ठेवणार आहे, किंवा ते पुढं जाऊन नेमकं काय करतील. आणि जर ते करत नसतील तर अनप्रोडक्टिव्ह ॲसेट येते आणि त्यांना डेव्हलप करणे ही देशाचीच रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तर या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर विचार केला तर हे आकडे खूप मोठे आहेत, ठीक आहे. कोलकातामध्ये आशियातलं सगळ्यात मोठा रेड लाईट एरिया आहे, जिथं 12,000 सेक्स वर्कर काम करतात. कलकत्तामध्ये सोरागच्ची, ठीक आहे, माझ्याकडून प्रोनाऊन्स पण मे बी चुकत असेल याचा, तर असं काहीतरी ठिकाण आहे जे कलकत्तामधलं किंवा आशिया खंडातलं सगळ्यात मोठं वैशालय तिथं चालतं, ठीक आहे. आता हे सगळं आपण बघतो की सगळ्या वाईट वाईट गोष्टी आपल्याला दिसतात, पण ॲक्च्युअलमध्ये ना या महिलांना खास करून किंवा या वैश्यांना खूप समस्यांना तोंड द्यावं लागतं. जसं की मानवाधिकाराच्या समस्या आहेत, त्यांच्यावरती किती अत्याचार अन्याय झाला तरी ते सांगू शकत नाहीत, किंवा सांगितल्यानंतर पर्टिक्युलर कोण विश्वास नाही ठेवणार, कारण ते ऑलरेडी समाजातल्या सगळ्यात खालच्या स्तरावरती, त्यांच्यावरती अन्याय जर झाला तर त्यांचा आवाज कुठपर्यंत पोहोचणार, ठीक आहे. त्यानंतर जे कोविड सिच्युएशन झाली होती त्याच्यामुळं सगळ्यात जास्त जे काही नुकसान झालं असेल, ठीक आहे, फायनान्शियली किंवा इतर काही गोष्टींनी, तर ते ह्याच पर्टिक्युलर महिलांचं आहे, कोविडमुळं झालेलं नुकसान, ठीक आहे. त्यानंतर तुम्ही विचार करा की त्यांच्या घरामध्ये, त्यांच्या कुटुंबामधून त्यांच्यावरती होणारा, त्यांची हॅरेसमेंट होणार, किती हॅरेसमेंट होत असेल. त्यानंतर समाजामधून होते, त्यांना सन्मानाने जगता येत नाही किंवा त्यांना कोणी रिस्पेक्ट ऑब्वियस आहे कोणीच देणार नाही. त्यानंतर पोलिसांचं पर्टिक्युलर असं आहे की त्यांच्या पोलिसांकडे गेलेल्या महिलांवरती पोलिसच अजून अत्याचार करतात. त्याचबरोबर त्यांच्या FIR, त्यांच्या ज्या काही त्यांच्या जे तक्रारी असतील त्या समजून घेतल्या जात नाहीत. अशा भरपूर साऱ्या समस्या या सेक्स वर्करला आपल्या देशामध्ये समोर जावं लागतं. या सगळ्या गोष्टींना त्यांना फेस करावं लागतं. त्यांच्यावरती जर एखादा गुन्हा झाला असेल तर त्यांच्या गुन्ह्याची नोंदसुद्धा केली जाणार नाही. तर अशा काही समस्या आपल्या देशामध्ये या सेक्स वर्करला फेस कराव्या लागतात, ठीक आहे. आता एक गोष्ट मी याच्यामध्ये थोडं सांगायचं विसरलो, ती म्हणजे तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग हे सेक्स वर्कर होतातच कशाला, ह्या प्रोफेशन व्यतिरिक्त इतर काहीतरी करावं. तर याच्यासाठी खूप सारे जण असं आर्ग्युमेंट करतात की नाही, त्यांना समाजामध्ये ॲक्सेप्ट केलं जाणार नाही, त्यांना त्यांचे कुटुंबीयच ॲक्सेप्ट नाहीत करत तर समाजामध्ये कसं करतील, आणि मग त्यांना दुसरा जॉब वगैरे मिळणार नाही, आणि त्या परिस्थितीला ते कंटाळून मग याच सेक्स वर्कर म्हणून काम करतायत वगैरे. तर असं पण एक आर्ग्युमेंट आहे. आणि याची दुसरीसुद्धा एक बाजू आहे की खूप सारे गरीब लोक आपण बघितले असतील, ठीक आहे, कुणी म्हणजे रिक्षावाले किंवा इतर फार फार गरीब लोक जगामध्ये आहेत, पण सगळेच काही या व्यवसायामध्ये उतरत नाहीत, ठीक आहे. तर दोन्ही बाजू आहेत या नाण्याला. असं नाही की हे सगळे एकदम म्हणजे त्यांच्यावरती खूपच वाईट परिस्थिती आहे म्हणून हे करावं लागतं, आणि असं पण नाही की खूप वाईट परिस्थिती असून सुद्धा लोक हे प्रोफेशन करत नाहीत, ठीक आहे. तर तुमचं याच्यावरती ओपिनियन काय ना हे कमेंट करून कळवा. जनरली आपण कुठलीही बाजू डायरेक्टली घ्यायची नसती, आणि ज्यावेळेस आपल्याला इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा जर काही विचारण्यात आलं तरी त्याला एका बॅलन्स वेमध्ये तुम्हाला अप्रोच करता आलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल हे वालंच की परिस्थितीनुसार ते त्या व्यवसायातून बाहेर पडत नाही आहेत, आणि खूप वाईट परिस्थिती असलेले लोकंसुद्धा या व्यवसायामध्ये जात नाही आहेत. तर दोन्ही बाजू आहेत या नाण्याच्या, ओके. तर आय होप तुम्हाला हे लेक्चर इन्फॉर्मेटिव्ह वाटलं असणार आहे, आणि तुम्हाला ह्या नॉलेजचा वापर कुठंतरी आयुष्यामध्ये होईलच, ठीक आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना राज्यसेवा 2022साठी येणाऱ्या एक्झामसाठी म्हणून तयारी करायची आहे, प्रश्न उत्तराच्या माध्यमातून तयारी करायची आहे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक ऑलरेडी कोर्स सुरू केलेला आहे. ॲक्च्युली त्याची ऑफिशियल अनाऊन्समेंट वगैरे असं काही केलेलं नाही आहे, पण ठीक आहे, येणार लेक्चर्समध्ये मी तुम्हाला त्याच्याबद्दलचे अपडेट देत राहील.
पण जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर लगेचच visionstudy.in या वेबसाईटवरती जाऊन बाय कोर्स या सेक्शनमध्ये जर तुम्ही गेला तर तिथं तुम्हाला राज्यसेवा 2022 QA कोर्स दिसणार आहे, क्वेश्चन आन्सरचा कोर्स दिसणार आहे, ज्या कोर्समध्ये प्रवेश करून तुम्ही क्वेश्चन आन्सरच्या पद्धतीमध्ये स्वतःचा येणारा राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठीचा अभ्यास कंप्लीट करू शकता. प्रश्न उत्तराच्या माध्यमातून प्रत्येक टॉपिक तिथं कव्हर केलेला आहे. ठीक आहे, तर भेटूत नेक्स्ट लेक्चरच्या माध्यमातून. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.